नमस्कार मित्रांनो, उद्या गुरुवार आहे. मंथली सेन्सेक्स एक्सपायरीचा डे आहे आणि लास्टचे 2 ते 3 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केटमध्ये भयानक मोमेंटम बघायला मिळतोय आणि उद्याचा सेन्सेक्स एक्सपायरीचा दिवसही काहीसा मोठा मोमेंटमचा, भयानक मोमेंटमचा बघायला मिळू शकतो. आणि आज पण मार्केटमध्ये सुंदर प्राइस ॲक्शन बनवली. एक चांगला मोमेंटम सेलिंग साईडला मार्केटने दाखवला. आता तुम्हाला जर व्यवस्थित प्राइस ॲक्शन माहिती असेल, तुम्हाला जर व्यवस्थित सेटअप माहिती असेल तर आजचा मोमेंटम पकडण्यासारखा होता. आणि तुम्ही काय केले आज मार्केटमध्ये, कशा पद्धतीने काम केले, हे सर्वात अगोदर कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, मी HD फजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. ओके, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करायचं आहे. त्याचबरोबर उद्याची एक्सपायरी सेन्सेक्सची काय लेवल बनतात ते, काय प्राइस ॲक्शन बनते, कोणत्या साईडला मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो, मार्केटची ओव्हरऑल दिशा काय राहू शकते, ह्याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका, कारण की या चॅनलवरती मी वेगवेगळ्या पद्धतीने प्रायजेक्शन शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, ॲनालिसिस व्हिडिओमध्ये म्हणा किंवा यूट्यूब लाईव्ह सेशनमध्ये म्हणा. त्यामुळे जर तुम्हाला प्रायजेक्शन शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल, मार्केट शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. ओके, आता येऊया चार्टवरती. चार्ट जर बघितला तर तुमच्यासमोर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट ओपन आहे. कालचा थंबनेल कोणाकोणाच्या लक्षात आहे, मी थंबनेल ओपन करतो इकडे. कालचा CAS कॅन्डलचा मोठा ट्रॅप, उद्या या ट्रॅपमध्ये अडकू नका, प्राइस ॲक्शन नीट समजून घ्या, हे आपला थंबनेल होता. आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर आपण बघितलं होतं की मार्केटनी इकडनं एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिलेला आहे. मार्केटला जर इथनं वर जायचं असेल तर मार्केटनी 2 तासाच्या आसपास इकडे कन्सोलिडेशन करणं गरजेचं आहे, प्राइस ॲक्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग या लेवल बघायला मिळू शकतं ते. परंतु मार्केट जर ओपनिंगमध्येच जर मोठी कॅन्डल इकडे तयार करत असेल तर मार्केट इकडे ट्रॅप करणार आणि मार्केटची मोमेंटम काहीशी डाऊन साईडला बघायला मिळू शकत होते. अशा पद्धतीने आपण काल ॲनालिसिस व्हिडिओ केला होता. कन्फर्मेशनसाठी कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता आणि ज्यांच्या लक्षात आहे ते कमेंटमध्ये देखील सांगू शकता. आता मार्केटने इकडे ब्रेकआउट फेलियर केला, कारण की मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे, निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, यांची एक रेंज आहे, एक दिवसाची रेंज आहे. जसं आपण वारंवार पेट्रोलचं उदाहरण बघत असतो की 1 लिटर पेट्रोलमध्ये जर एखादी गाडी 100 किलोमीटर जाते तर 90-95 किलोमीटर गेल्यावरती त्या गाडीचे पेट्रोल संपण्याची शक्यता जास्त आहे आणि 90-95 नंतर गाडी बंद पडू शकते. मग त्याच्यासाठी आपल्याला परत रिफिलिंग करणं गरजेचं आहे. तसंच इकडे जर बघितलं तर निफ्टीने बॉटमपासनं तर या हायपर्यंत, कालच आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं, बॉटमपासनं तर या हायपर्यंत 235 पॉईंटचा मोमेंटम दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोमेंटम हा अपेक्षापेक्षा जास्त झालेला आहे, ॲव्हरेजपेक्षा जास्त झालेला आहे, इंडेक्स 11-12च्या आसपास असल्यानंतर. त्यामुळे इकडे मार्केटची मोमेंटम विदाऊट पुलबॅक किंवा कन्सोलिडेशन येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. हे संपूर्ण आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये शिकलो असू. आता ज्याला खरोखर शिकण्याची आवड आहे, ज्याला खरोखर मार्केटमध्ये शिकून काम करायची आवड आहे आणि ज्याला खरोखर प्राइस ॲक्शन शिकण्याची आवड आहे त्याला ह्या गोष्टी समजल्या असतील. ज्याला कॉल टिप्स असले शॉर्टकट घेण्याची सवय आहे ना, त्यांनी ते बघितलंच नसणार आहे, कारण की त्यांच्यासाठी मार्केट नाहीच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. ओके, शॉर्टकट चालत नाही मार्केटमध्ये. मार्केटने एक सुंदर असा मोमेंटम दाखवला. ओके, आणि हा मोमेंटम बघितलं तर ट्रेंडलाईन होती, इकडे लेवल पण ब्रेक झाली होती आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर CASची कॅन्डल आणखीच डाऊन साईडला येऊन बघायला मिळाली. ओके, तर काहीसा पूर्ण दिवसाचा जर विचार केला तर पूर्ण दिवसाचा मोमेंटम काहीसा सेलिंगमध्ये बघायला मिळाला. आपण काल हे पण बघितलं होतं, ही जर लेवल ब्रेक होत असेल तर ओव्हरऑल मार्केटची दिशा काहीशी नेगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकते आणि तीच दिशा आपल्याला मार्केटने नेगेटिव्ह साईडला दाखवली. 24,207ची क्लोजिंग आहे आणि शेवटची लेवल होती आपली 24,218ची निफ्टीची. निफ्टी त्या लेवलवरती आलेला आहे.
ओके, तर हे झालं आपलं आज मार्केटने कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन दाखवली, कशा पद्धतीने मोमेंटम दाखवला. काल आपण ह्या प्राइस ॲक्शन नंतर ही प्राइस ॲक्शन डिस्कस केली होती. आता उद्या म्हणजे गुरुवारी सेन्सेक्स एक्सपायरीला काय प्राइस ॲक्शन बनू शकते हे समजून घ्यायचंय. बघा मार्केटने आता जसं की काल आपण बघितलं होतं की या लेवलपासनं एक मोमेंटम बुलिश दाखवला होता, तर तो मोमेंटम इकडे मार्केटने दाखवला. मार्केटने इथपर्यंत पण कन्सोलिडेशन दाखवलं, इथपर्यंत होतं तोपर्यंत मार्केट ठीक होतं 24,260. परंतु ही कॅन्डल बनली ना मार्केटमध्ये कन्फ्युजन ऑन झालं. पण आता हे कन्फ्युजन दूर कसं करायचं हे आपण समजून घेऊया. काय बघायला मिळतं आपल्याला, आजची क्लोजिंग 24,207ची दिसते का. आता 24,207 वरती जर बघाल तर मल्टिपल टाइम इकडे आपल्याला या लेवलपासून बाईंग बघायला मिळाली आहे. ओके, इकडनं तर मग सपोर्ट ब्रेक केला तर खाली आला, परंतु ब्रेकआउट पण या लेवलचा होता. म्हणजे आता इकडनं जर याला डाऊन साईडला जायचं असेल तर मग इकडे काहीतरी प्राइस ॲक्शन करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने, कारण हा सपोर्ट आहे ना. या सपोर्टवरती जर डायरेक्ट ब्रेक करत असेल तर मग इकडे कसं वरच्या साईडला डायरेक्ट ब्रेक केलं आणि ट्रॅप केलं मार्केटनी. ओके, तसं आता या लेवलला जर डायरेक्ट ब्रेक करत असेल तर मग इकडे देखील आपल्याला एक ट्रॅप बघायला मिळू शकतो. त्यामुळे आता प्राइस ॲक्शनचा जर विचार तुम्ही करताय, प्राइस ॲक्शन तुम्ही समजून घेताय, तर मार्केट जर डायरेक्ट ब्रेक केलं तर करू द्या ना, मग ह्या लेवलपर्यंत येईल 24,120च्या. मग त्याला जर डायरेक्ट ब्रेक केलं तर मग अशा पद्धतीचं मोमेंटम पकडणं अवघड असतं, पकडता येत नाही सहजासहजी. ओके, आणि प्राइस ॲक्शन दृष्टीने तसं मोमेंटम व्हायला पण नाही पाहिजे. आता ते मार्केट आहे, ते काय आपल्या हिशोबाने चालत नाही. ओके, मग इकडे काय बघायला पाहिजे, इकडे काय प्राइस ॲक्शन बनते का, काय कन्सोलिडेशन बनते का, काय पुलबॅक बनते का, आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक होती का हे पाहणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर सपोर्ट कुठे आहे, सपोर्ट आहे आपला या लेवलवरती. ओके, आणि हे एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, खूप लोकांचे कमेंट असतात की सर प्राइस ॲक्शन शिकायचे, प्राइस ॲक्शन शिकायचे, प्राइस ॲक्शन शिकायचे. जेव्हा मार्केट मोमेंटम देतं ना, हे मोमेंटम असं आल्यानंतर ना त्यावेळेस कळते की हा ही प्राइस ॲक्शन शिकली असतं तर बरं झालं असतं. हा मोमेंटम आल्यानंतर कळतं की प्राइस ॲक्शन. परंतु काय होतं की काही लोक फक्त सीएसलाच धरून बसले. ते 3 ऑगस्टला सीएस मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झालं होतं. आज आहे जवळजवळ 27 ऑगस्टचा आपण अनालिसिस करतो उद्याचा, म्हणजे जवळजवळ 25 दिवस झाले सीएस येऊन, तरी पण सीएसच्या नावाखाली लोकांचं काय की सीएस आले, मार्केट खूप अवघड आहे. मार्केट मार्केट आधीही अवघड होतं, आत्ताही अवघड आहे आणि इथून पुढे अवघड राहणार आहे. परंतु मार्केट जर बघितलं तर खूप सुंदर प्रकारे मोमेंटम दाखवते. हे लास्टचे 3 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने मोमेंटम बघायला मिळतं ते. परंतु तुमच्याकडे जर नॉलेजच नसेल ना तर तुमच्याकडे कारणं भरपूर आहेत. त्याच्यामुळे नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. आणि खूप लोकांचे क्वेश्चन होते की सर प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे तो मी कुठून जॉईन करू शकतो. तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. डिस्क्रिप्शन काय आहे की तुम्ही ह्या व्हिडिओवरती कुठल्याही रिसेंटली व्हिडिओवरती क्लिक केलं तर तुम्हाला आपला ओके व्हिडिओ क्लिक करूया, अशा पद्धतीने व्हिडिओ ओपन होईल. त्याच्या खाली जर गेलं तर इकडे तुम्हाला मोरवरती क्लिक केलं तर हे डिस्क्रिप्शन आहे, इथे तुम्हाला बघायला मिळते प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स, त्याची लिंक. आणि त्याच्या खाली जर बघितलं तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक देखील बघायला मिळते, टेलिग्रामला देखील जॉईन करू शकता. ओके, आणि प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगची लिंक ही आहे, प्राइस ॲक्शन अँड सेटअप ट्रेडिंग कोर्स. याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल, इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन केल्यानंतर तुमच्या मेलवरती लगेच ॲक्सेस येईल, तुम्ही 19 व्हिडिओ आहेत हे बघू शकता. आणि तुमचा जर काय क्वेश्चन असेल तर कस्टमर सपोर्ट इकडे दिलेला आहे, तिकडे तुम्ही मेसेज करू शकता. ज्याला खरोखर शिकण्याची इच्छा आहे एकदा आवर्जून जाऊन बघू शकता. ओके, तर प्राइस ॲक्शन कळाली तुम्हाला. इकडे कन्सोलिडेशन आणि ब्रेक केल्यानंतर खालच्या साईडला काय लेवल बनतात ते डाऊन साईडला. फर्स्ट लेवल आहे हा सपोर्ट आणि सेकंड लेवल आहे त्याच्यानंतर सपोर्ट. थोडीशी ॲडजस्टमेंट करूया. आणि थोडीशी ओके बुलिश साईडला जर बघितलं तर 24,240ची एक रेंज आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर 24,270च्या आसपास थोडीशी इकडे, आणि त्यानंतर हा स्विंग आहे नो ट्रेडिंग झोन. आणि संपूर्ण चार्ट कसा रीड करायचा आहे, कशा लेवल मार्क करायच्यात, कसे सपोर्ट रेजिस्टन्स बघायचे, मार्केटचं नेचर कसं रीड करायचं, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके,
डाऊन साईडला जर बघितलं तर लेवल जर ब्रेक होत असेल प्राइज ॲक्शन करून, प्राइज ॲक्शन केल्यानंतर लेवल ब्रेक होत असेल तर 24,170, 24,133 या दोन लेवल बघायला मिळतं. ते बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला मार्केट जाताना खूप म्हणजे असं बघायला मिळतं की इकडे ही जी कॅन्डल तयार झाली याच्यानंतर मार्केट बुलिश होण्यासाठी मार्केटला खूप ताकद लावायला लागणार आहे. ओके, मग काय इकडनं मार्केट जर काही कन्सोलिडेशन करून काही राऊंडिंग बॉटम वगैरे करून किंवा कोणतीही बुलिश प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक करत असेल ना तर 24,264चा फर्स्ट रेजिस्टन्स आणि सेकंड रेजिस्टन्स 24,289, हे दोन छोटे छोटे रेजिस्टन्स बघायला मिळत आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन 24,240, 24,207, साधारण 40 पॉईंटचा इकडे नो ट्रेडिंग झोन रेंज बघायला मिळते. कन्सोलिडेशन नाही. आता जेव्हापासून CS आले ना कॅन्डल अशीच बनती आहे. ओके, त्याच्यामुळे तिकडे कन्सोलिडेशन बघायला मिळत नाही. परंतु ओव्हरऑल मार्केटची रेंज काय बनते, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतोय, त्याच्यावरून आपण हा नो ट्रेडिंग झोन इकडे बघतोय. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर थोडंसं थांबून प्राइज ॲक्शन फ्रेश काय बनते ते बघा. ओके, आता सगळ्यासाठी तुम्हाला प्राइज ॲक्शन येणं गरजेचंच आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक सिनेरिओ नाही डिस्कस करू शकत आहे. माझी मत शिकवण्याची इच्छा असते, परंतु काय आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक सिनेरिओ नाही डिस्कस करते. ओके, तर गॅप अप नंतर प्राइज ॲक्शन काय बनते बघण्याचं गरज आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तेव्हा बँक निफ्टीकडे हे बघा झालं याचं सुरू. कुठे ना कुठे थोडंसं एक्सपायरी जवळ आली होती, याची काय मोमेंटम दाखवला. आता ह्या दोन कॅन्डल केलं आणि त्याच्यानंतर झालं याचं काय नाटके चालू. ओके, त्यामुळे काय बोलणार आता याला, म्हणजे दोन निफ्टी आणि सेन्सेक्स वेगळीकडे आणि ह्या तिसरीकडेच चाललेला असतो. हाय इंट्राडे, लो कॅन्डलचा लो. ओके, टेक्निकल जर बघितलं थोडेसे आणखी डाऊन साईडला लेवल येते. त्याच्यानंतर डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलवरती आणि त्यानंतर बघितलं तर या लेवलच्या आसपास. बुलिश साईडला जर बघितलं 1 तासाचा टाइम फ्रेमवरती काय लेवल आहे, राऊंड लेवल 5800. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा हा इंट्राडे हाय या काही लेवल बघायला मिळतं. ते 5 मिनिट टाइम फ्रेमवरती नो ट्रेडिंग झोन मार्क करूया. ओके, कन्सोलिडेशन बुलिश मोमेंटम तर कन्सोलिडेशन आहे. ही लेवल जर ब्रेक करत नाही त्याच्यानंतर येऊन जर इंट्राडे हाय ब्रेक करत असेल 58,000ची राऊंड लेवल तर मग 58,105 आणि 58,245 या दोन रेजिस्टन्स लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतं. ते एक टप्पा घेऊन कन्सोलिडेशन करून परत टप्पा खाऊन छोटा पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल 57,758ची तर मग डाऊन साईडला सपोर्ट आहे 57,627 आणि आणखी एक सपोर्ट 57,481. तर या दोन लेवल आपल्याला डाऊन साईडला म्हणजे सपोर्ट लेवल बघायला मिळतात. 57,000 साधारण 58,000ची राऊंड लेवलचा रेजिस्टन्स आहे आणि 57,758चा सपोर्ट आहे. तर ही काहीशी मार्केटच दाखवते की या रेंजमध्ये कन्सोलिडेशन आहे. इकडे मार्केटमध्ये आपल्याला काहीसं कन्सोलिडेशन नो ट्रेडिंग झोन बघायला मिळू शकतो. गॅप अप जर ओपन होत असेल या लेवलच्या वरती तर मग या सपोर्टवरनं थोडंसं मार्केट काय प्राइज ॲक्शन बनवते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर ही कन्फ्युजन रेंज आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राइज ॲक्शन बनू शकते, त्याच्यानंतर काय स्विंग बनतोय, काय स्विंग लो बनतोय, स्विंग हाय बनतोय, इनसाइड कॅन्डल बनते का, काय सेटअप बनतोय का, हे पाहणं गरजेचं आहे. आता येऊया सेन्सेक्सच्या चार्टवरती. या साहेबांची उद्या एक्सपायरी आहे. ओके, आणि काल आपण बघितलं होतं की निफ्टी या लेवलच्या वरती क्लोजिंग झाला होता, परंतु हा नव्हता झाला. परंतु याची ओपनिंग जर बघितली तर हाच गॅप अप ओपन झाला होता. इकडनं मोमेंटमला सुरुवात झाली, त्यात गॅप अप झाला, त्यात वरती गेला 78,000च्या आसपास रिजेक्शन घेतलं आणि त्याच्यानंतर हा सुंदर सेलिंग मोमेंटम बघायला मिळाला. आता ही प्राइज ॲक्शन पकडण्यासारखी होती का, तर खूप सुंदर प्राइज ॲक्शन होती. ही जर प्राइज ॲक्शन तुम्हाला पकडता आली नसेल किंवा काल आपण ही प्राइज ॲक्शन बघितली, त्याच्या आधी ही प्राइज ॲक्शन बघितली होती, या जर प्राइज ॲक्शन तुम्हाला इतक्या व्यवस्थित सुटसुटीत प्राइज ॲक्शन जर पकडता आले नसेल तर तुमचं या मार्केटमध्ये कुठलंही काम नाही. तुम्ही जाऊन दुसरं कुठलं तरी काम करण्याचा विचार करा, कारण की हे मार्केट तुमच्यासाठी नाही. जर तुम्हाला इतक्या सुटसुटीत प्राइज ॲक्शन जर समजत नसेल तर एकतर तुम्ही खूप ढ आहात मार्केटमध्ये
आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा अभ्यास करत नाहीये आणि तुम्ही फक्त दुसऱ्यांच्या जीवावरती मार्केट करण्याचा प्रयत्न करताय. तर तुम्ही असं करत असेल तर इथेच थांबा, दुसरा कुठला तरी एखादा कामधंदा बघा. कारण की अशा मार्केटमध्ये तुम्ही पण गोत्यात असाल, तुमची फॅमिली पण गोत्यात येईल आणि सगळंच खराब करून टाकसाल. त्यामुळे एक छोटा भाऊ, एक मोठा भाऊ, ओके, जर तुम्ही मानत असाल तर अभ्यासाकडे फोकस करा. ओके, ते मग त्याच्यात काही हेच नाही, अर्थच नाही. तुम्हाला जर प्रायझॅक्शन समजतच नसेल ना, तर याच्यात कुठलाही अर्थ नाही आहे काम करण्यामध्ये. आणि तुम्ही तेवढे समजूतदार असाल अशी मी अपेक्षा ठेवते. आणि वारंवार मी सांगत असतो की मार्केट शिका, मार्केट शिका, मार्केट शिका. जर तुम्हाला काम करायचं असेल तर दुसऱ्यांच्या भरोशावर जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही तुमचाच विचार करायला पाहिजे. ओके, आणि याचा ओआय डाटा देखील आपण बघणार आहोत. लेवल टू लेवल मार्केट होतं, फक्त क्लोजिंग थोडीशी खाली आली, लेवलच्या पेक्षा थोडी खाली आली. ठीक आहे, तिला आपण ऍडजस्टमेंट करूया. त्याच्यामध्ये रेंज खूप मोठी बनतीये. कारण की स्विंग पण तसेच बनतात ते. एक निगेटिव्ह मोमेंटम, पुलबॅक नंतर ही सेलिंग प्रेशर. आता इथे तर आहेच रेजिस्टन्स, पण हा पण आहे. हा स्विंग स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर 77,450 सपोर्ट आहे नो ट्रेडिंग झोनचा. आणि बुलिश साईडला जर बघितलं तर 77,676 रेजिस्टन्स आहे. ओके, नो ट्रेडिंग झोनचा. इकडे काय कन्सोल्टेशन करायचंय, काय याला फिरायचंय, फिरू द्या. ओके, लेवल ब्रेक व्हायची वाट बघणं गरजेचं आहे. पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. पेशन्स जर नसतील तर ते वाढवायचा प्रयत्न करा. त्याच्यासाठी तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. 77,676 हा रेजिस्टन्स आहे नो ट्रेडिंग झोनचा. ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत बुलिश मुवमेंट होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर 77,450चा सपोर्ट आहे. काही बेरिश प्रायजेक्शन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मग डाऊन साईडला परत या लेवल आहेत 77,351, 77,255 आणि 77,148. या काही डाऊन साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन मोठा आहे का? अपेक्षापेक्षा थोडासा मोठा आहे. जो की रेग्युलर असतो त्यापेक्षा थोडा मोठा आहे, कारण की सीएसची कॅन्डल आहे, इथे कन्सोलिडेशन आहे, ही कॅन्डल पण मोठी आहे. त्यामुळे थोडासा नो ट्रेडिंग झोन मोठा बघायला मिळतो. बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होती तर 77,800, 77,900 आणि 78,000. ओके, आता एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे. मोमेंटम जर आला तर मोमेंटम मोठा आणि फास्ट बघायला मिळू शकतो. त्यामुळे थोडंसं इकडे लक्ष अधिक देणं गरजेचं आहे. ओके, ओआय डाटा बघूया. गॅप अप गॅप डाऊन थोडं समजून घ्या. गॅप अप जर ओपन होत असेल ना तर मग हा रेंजमध्ये अडकतो. इकडे रेजिस्टन्स आहे, इकडे सपोर्ट आहे, त्याच्या रेंजमध्ये अडकते. मग ज्यावेळेस मार्केट रेंजमध्ये गॅप अप ओपन होत असेल ना, त्यावेळेस आपल्याला प्रायजेक्शन व्यवस्थित बघणं गरजेचं आहे आणि त्याला थोडासा मार्केटला स्ट्रक्चर बनण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. लगेच 9:15ला ओपन झालं म्हणजे लगेच उडी मारण्यात काही लॉजिक नाही. ओके, त्याचबरोबर गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर या लेवलपासून इथपर्यंत वन डायरेक्शनमध्ये सेलिंग आले. गॅपडाऊन हा बॉटम मध्ये ओपन होतोय आणि इकडे सगळीकडे आपल्याला काय बघायला मिळते, कन्सोलिडेशन आहे प्लस डिमांड झोन आहे. मग डिमांड झोनवरनं एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते एकदा ऑप्शन चेन बघूया. आता ही जी ऑप्शन चेन आहे, हे जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म आहे धनचा. ओके, आणि मी हे स्वतः यूज करतोय. त्यामुळे काय, तुम्हाला जर अशा पद्धतीचे ऑप्शन चेन बघायचे असेल चार्टवरती तर धनचं प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ओके, 27 ऑगस्ट म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे. क्लोजिंग कुठे आहे? 77,500च्या आसपास राऊंड लेवल क्लोजिंग आहे. या लेवलच्या आसपास काय बघायला मिळते? 11 लाख कॉल रायटर, 13 लाख पुट रायटर, 77,500 वरती, म्हणजे साधारण इथे ती लेवल आहे. ओके, आणि प्रीमियम जर बघितले 240,
कॉल साईडचा पुट साईडचा प्रीमियम जर बघितलं तर 115. ओके, म्हणजे काय बघायला मिळते, मार्केट डाऊन साईडला आले परंतु काय आहे, पुट साईडचे प्रीमियम कमी आहेत थोडेसे. आणि टेक्निकल जर बघितलं तर 77,472 आहे. थोडासा पुट साईडचा प्रीमियम कमी आहे. ओके, त्यामुळे कॉल रायटर जर बघितले तर 11 लाख, पुट रायटर बघितले तर 13 लाख. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर इकडे स्ट्रॅडल क्रिएट झालेलं आहे. स्ट्रॅडल म्हणजे काय की एका स्ट्राईक पर्यंत कॉल रायटर पण बऱ्यापैकी आहेत, पुट रायटर पण बऱ्यापैकी आहेत. आता इकडे कन्सोलिडेशन जर होत राहिलं तर दोन्ही साईडचे प्रीमियम काय होणार आहेत, मेल्ट होणार आहे. परंतु जर कुठल्याही एका साईडला जर मोमेंटम निघाला तर तो मोमेंटम मोठा बघायला मिळू शकतो. ओके, हेवी कॉल रायटिंग कुठे आहे, तर हेवी कॉल रायटिंग आपल्याला 77,700 वरती बघायला मिळते. तुम्हाला तिकडे स्क्रीनमुळे दिसायला बघायला मिळत नसून साधारण 15 लाखाच्या आसपास 77,700 वरती हेवी कॉल रायटिंग आहे. 77,700 ची लेवल कुठे आहे, या लेवलच्या आसपास आहे. म्हणजे जर रेजिस्टन्स ब्रेक होतोय तर मग हे जे कॉल रायटर आहे हे थोडे पॅनिकमध्ये येऊन आपल्याला एक शॉर्ट करून बघायला मिळू शकते. डाऊन साईडला जर बघितलं तर ॲट द मनीवरतीच एक हेवी पुट रायटिंग आहे, त्याच्यातनं 77,400 वरती टिकलाय. म्हणजे डाऊन साईडला थोडंसं स्पेस आहे तो थोडासा लिमिटेड आहे. परत त्यामध्ये सपोर्ट झोन आहेत, त्यामुळे डाऊन साईडला मोठी मोमेंटम येण्याची शक्यता कमी आहे. ओके, आणि कन्सोलिडेशन करून जर वरती जात असेल तर मग एक्सपायरी मोमेंटम काहीसा बुलिश साईडला मोठा बघायला मिळू शकतो. ओके, आता हे सगळं आपण ओआय डाटा आणि प्राइस ऍक्शन वरनं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल. आणि पुन्हा एकदा हेच सांगणं असेल, तुम्हाला जर मार्केट समजत नसेल, एकतर मार्केटचा अभ्यास करा, नसेल जमत तर दुसरं काहीतरी विचार करा. कारण की जर तुम्हाला जमतच नसेल तर याच्यामध्ये काम करण्यात खूप रिस्क आहे. ओके, व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा, सेन्सेक्स एक्सपायरी मास्टर क्लास. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.